आमच्या याचिकेत दिलेले आहेत। आम्ही म्हणालो आहोत की विपक्षाचे जे नेते आहेत म्हणजे विरोधी गट त्यांनी काही लोकांना फूस लावून कशा प्रकारे हे आंदोलन उभं केलं आणि सरकारची सुद्धा एक मजबुरी तयार करण्यात आली, एक ॲटमॉस्फिअर तयार करण्यात आलं आणि त्यामधून आरक्षणाच्या गलिच्छ राजकारणामुळे हे 10% आरक्षण संविधानाचे जे पॅरामीटर्स आहेत ते मोडून तोडून टाकण्यात आले। सरकार कायम काय म्हणत आलं किंवा विरोधक काय म्हणत आले म्हणजे मग शरद पवार असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी किंवा मग काँग्रेसमधले पुढारी असतील किंवा ज्यांना 124 आमच्या कष्टकऱ्यांचे मृत्यू होते वीरमरण पत्करला एसटीतल्या तेव्हा ज्यांना जाणीव झाली नाही त्यांची मान दुखत होती, ते मान दुखत असणारे त्या काळचे माजी मुख्यमंत्री काय नाव त्यांचं उद्धव, तिथं गेले ते उद्धव त्या अंतरवालीला आणि फूस भरत राहिले आणि त्या गलिच्छ सगळ्या राजकारणापोटी सत्ता गेल्याच्या निराशेच्या राजकारणापोटी ज्या प्रकारे इथला ब्राह्मण असेल, इथला वैश्य असेल, इथला ठाकूर असेल, मारवाडी असेल, गुजराती असेल किंवा जे सगळे गुणवंतांसाठीच्या ज्या 50% जागा आहेत त्या जागांवर जी कत्तल केल्या गेली, त्या जागांच्या त्या गुणवंतांच्या जागा कमी केल्या गेल्या ह्याच्यावर कोणी बोलत नव्हतं। ह्या जागा म्हणजे त्यांना आपल्या अशा वाटत नव्हत्या सत्तेतल्या विरोधकांना, हे काय आमचे नाहीत असं त्यांना वाटत नव्हतं। आम्ही हिंदू राष्ट्रवाले आहोत हे त्यांना कळत नव्हतं, प्रभू श्री रामचंद्राचे भक्त आहेत हे त्यांना कळत नव्हतं, विरोधकांना सुद्धा आणि सत्ताधाऱ्यांना सुद्धा। यांना सगळ्यांना संविधान शिकण्याची गरज आहे आणि यांना संविधान शिकण्यासाठी ज्या प्रकारे माननीय सर्वोच्च न्यायालयाने आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या शब्दात सांगितलेलं आहे की रिझर्वेशन हे मेजॉरिटीन होता कामा नये, रिझर्वेशन हे मायनॉरिटीन असलं पाहिजे, अन्यथा हे डिस्क्रिमिनेशन आहे। ह्या सबबी लक्षात घेऊन, हे महत्वाच्या बाबी लक्षात घेऊन आम्ही न्यायालयात आलो। न्यायालयात येताना आम्ही 2 गोष्टी प्रामुख्याने मांडलेल्या आहेत। सरकारनं प्रोसिजरच पूर्ण फॉलो केलेलं नाही, ऍट द साईट हे इलिगल रिझर्वेशन आहे। त्याचं कारण असं आहे की जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन 2021ला निकाल आला मराठ्यांना आरक्षण देता येत नाही म्हणून। त्या निकालानंतर भारताच्या पार्लमेंटनी 105वी घटना दुरुस्ती केली। 105व्या घटना दुरुस्तीमध्ये राज्यांना काय अधिकार देण्यात आले, परंतु ते अधिकार कोणते होते हे सुद्धा वाचण्याची तसदी विद्यमान जे कोणी मान्य सर्वोच्च न्यायालयापेक्षा जास्त पगार देऊन तिथे माननीय निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले सारखे यांनी तरी ते वाचून पाहायला पाहिजेत होतं, ते सुद्धा सरकारला योग्य सल्ला देण्यात आला नाही। आणि म्हणून आम्ही हे स्पष्टपणे त्यामध्ये नमूद केलेलं आहे की हे रिझर्वेशन ऍट द फर्स्ट साईट म्हणजे सेपरेट कॅटेगरी करून देण्याचा अधिकारच राज्य सरकारला नाही। परत सांगतो, सेपरेट कॅटेगरी करून देण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही, 142वी घटना दुरुस्ती प्रमाणे सुद्धा नाही आणि त्याचबरोबर 338B नुसार सुद्धा राज्य सरकारला नाही। राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पॉलिसी चेंजसाठी आणि नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासकडे पॉलिसी चेंजसाठी जाणं आवश्यक होतं, कारण सेपरेट कॅटेगरी करण्याची शक्ती राज्य सरकारला प्रदान संविधानामध्ये करण्यात आलेली नाही। कोणती शक्ती होती? क्लास इंटू क्लासची, परंतु क्लास इंटू क्लास न करता थेटपणे कॅटेगरी निर्माण केली म्हणून ऍट द साईट ते सुद्धा चुकीचं आहे। त्याचबरोबर 50% मर्यादा ओलांडलेली आहे। त्याचबरोबर सर्वेक्षण जे आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आले आणि ट्रॅक्टर असताना सुद्धा गरिबी म्हणजे ट्रॅक्टर नाही, बिल्डिंग बांधलेली असल्यानं सुद्धा हट, हे सगळ्या गोष्टी सुद्धा सामाजिक मागासलेपणाच्या नाहीत। आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांचं ते कोटिंग आम्ही कोट केलेलं आहे त्यांचं बिल पास करतानाच, ते म्हणतात अलीकडच्या काळामध्ये मराठे जे आहेत ते मागास झाले। अलीकडच्या काळात म्हणजे 2021च्या नंतरच्या काळात मागास झाले। त्यावर आमचं म्हणणं असं आहे की डॉक्टर जयश्री पाटील यांच्या निवाड्यामध्ये मान्य सर्वोच्च न्यायालयाने जे सांगितलं होतं ते तरी माननीय निवृत्त न्यायमूर्ती भोसलेंनी सुचवायला पाहिजेत होतं। आमचं म्हणणं आहे की ज्या प्रकारे कार्यकर्ता जेव्हा तुम्ही अथॉरिटी बनवता त्यावेळेस ते डेंजरस होऊन जाते। आम्ही ह्याच्यामध्ये भोसले साहेबांना सुद्धा पार्टी केलं, आम्ही ह्याच्यामध्ये निवृत्त न्यायमूर्ती शुक्रेंना सुद्धा पार्टी केलं। का केलं तर शुक्रे साहेब
हे मराठा आंदोलनाचे कार्यकर्ते बनले होते रिटायरमेंट नंतर। एक कार्यकर्ता ज्यावेळेस तुम्ही तिथे नेऊन बसवता आयोगाचा अध्यक्ष म्हणून, त्यावेळेस त्यांच्याकडून काय अपेक्षा करता? कार्यकर्त्याचा रिपोर्ट होऊ शकतो, आयोगाच्या अध्यक्षाचा रिपोर्ट कसा होईल? कारण दोन तत्व आहेत। ज्यावेळेस आम्ही तक्रार दिली की सुक्रे साहेब हे प्रामाणिकपणे काम करू शकणार नाहीत, त्यावेळेस आमच्या तक्रारीला निकाली काढण्यात आलं नाही। सुक्रेंना काय दाखवण्यात आलं? सुक्रे हे न्यायमूर्ती आहेत, सन्माननीय निवृत्त, त्यांना माहिती आहे ज्युडिशियल डिसिप्लिन मध्ये म्हणलेलं आहे की जेव्हा बायस तुमच्या विरुद्ध बोलला जातो किंवा विचार केला जातो त्यावेळेस तुम्ही त्या प्रकरणामध्ये राहायचं नसतंय। तरी सुद्धा ढांग ढोंगाने पिक्चरच्या शूटिंगने माध्यमांच्या समोर चित्रीकरण करत सुक्रे जाऊन फोटो काढून सुक्रेंची जी पार्श्वभूमी आहे ती लक्षात घेऊन सुक्रेंनी त्या प्रकरणापासून दूर राहायला पाहिजे होतं, ते सुद्धा आम्ही त्याच्यात घेतलेलं आहे। आणि ज्या प्रकारे आम्ही म्हणत आहोत की मुख्य न्यायमूर्तींपेक्षा जास्त पगार देण्यात आले, दिलीप भोसले साहेब असतील किंवा जे काही समिती म्हणून नेमली त्यांना, ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा रद्द व्हाव्यात। त्याचबरोबर कुणबी मराठा कुणबी असं असू शकत नाही, कारण जयश्री पाटलांच्याच निकालामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की खत्री कमिशनचा जो रिपोर्ट आहे, खत्री कमिशनचा रिपोर्ट निगेटिव्ह केलेला आहे आणि त्या आधारावर 2004चा जो शासन निर्णय आहे तो शासन निर्णय परसे इलिगल ठरतो आणि त्याच्यामुळे तो निर्णय सुद्धा रद्द व्हावा। कुणबी मराठा म्हणूनही मराठ्यांना आरक्षण देता येणार नाही आणि मराठा म्हणून सुद्धा 10% आरक्षण मागास म्हणून देता येणार नाही। हे डंके की चोट पे आम्ही ज्या याचिकेमध्ये मांडलेलं आहे। आम्ही खुल्या वर्गातील गुणवंतांसाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून, प्रभू श्री रामचंद्राच्या वैचारिक शक्तीतून आम्ही हिंदू राष्ट्रवादी, आम्ही प्रभू श्री रामचंद्रांच्या विचारासोबतच सावरकरांच्या विचारांना मानणारे, त्याचबरोबर आम्ही जे आहेत खुल्या वर्गातील रक्षणासाठी, त्या जागांच्या रक्षणासाठी, म्हणजे व्हाईट हाऊसमध्ये या देशातला हिंदुस्थानी चमकला पाहिजे, म्हणजे साता समुद्रापार ही गुणवत्ता दिसली पाहिजे। गुणवंतांसाठी आम्ही हे चॅलेंज केलेलं आहे। ब्राह्मण असणं गुन्हा नाही, क्षत्रिय असणं गुन्हा नाही, वैश्य असणं गुन्हा नाही, मारवाडी असणं गुन्हा नाही आणि जैन असणं गुन्हा नाही, खुल्या वर्गात असणं, ओपन कॅटेगरीमध्ये असणं गुन्हा नाही। आज एवढ्या कमी जागा राहिल्यात, विद्यार्थी रडत आहेत आणि आमच्यासारख्यांची मुलं जी आरक्षणाचा लाभ घेत नाही, आमच्यासारख्यांची याचिका का दाखल करावी लागली डायरेक्ट? कारण आमची मुलं आरक्षणाचा लाभ घेत नाहीत, आमची मुलं खुल्या वर्गातून शिकतात। त्या जागा जर होरिझॉन्टल रिझर्वेशन जर तुम्ही कापून जर कट करून जर ठेवल्या तर फक्त 12% मुलांसाठी जागा राहतात आणि मुलींसाठी फक्त 33% जागा राहतात। या सगळं प्रिज्युडिस आहे। 12% फक्त मुलांसाठी आणि 33% फक्त मुलींसाठी जागा राहतात खुल्या वर्गातल्या। त्यामुळं मुलांचं जे मनोधैर्य आहे हिंदुस्थानाच्या मातीच्या प्रती, त्या हिंदुस्थानाच्या मातीच्या प्रती त्यांच्या मनात ही जाणीव व्हायला लागली की मी का शिकू। एक आता परत जातीचा उल्लेख करून म्हणजे जरंग्यासारखं मला कोणाला म्हणजे हिनवायचं नाही, परंतु मला सांगायचंय, सरकार सोलापूरमधून विद्यार्थी फोन करत आहेत, पुण्यातून फोन करत आहेत, नाशिकातून फोन करत आहेत, नुसते ब्राह्मणाचेच नाही तर वंजारी भाऊ सुद्धा फोन करत आहेत, इतर मागासवर्गीय सुद्धा करत आहेत, सांगत आहेत सर खुल्या वर्गातल्या जागा कमी होणं म्हणजे खुले गुणवंत जे सगळ्या जाती धर्मातले असतात त्यांच्यावर अन्याय करणं आहे। आणि म्हणून सरकारला माझी विनंती आहे की तातडीनं सरकारनं जसं विशेष अधिवेशन घेतलं तसंच नतमस्तक व्हावं, माफी मागावी खुल्या वर्गातली। वारंवार तुम्ही म्हणत आहात, काय म्हणत आहात की आम्ही ओबीसीचं काढून देणार नाही, परंतु सरकार तुम्हाला असं वाटत नाही का खुल्या वर्गातले सुद्धा हिंदुस्थानी आहेत, प्रभू श्री रामचंद्राला मानणारे आहेत? तेव्हा तुम्ही नतमस्तक व्हावं आणि तुम्ही जे पास केलेलं बिल आहे ज्याच्यावर आधारित तुम्ही नोटिफिकेशन काढलंय तो कायदा वापस घ्यावा। पुन्हा एकदा मी तुम्हाला संधी देतो न्यायालयामध्ये, तशी संधी तुम्हाला न्यायालय देईल की नाही ते सांगता येत नाही। महत्वाचा मुद्दा दुसरा एक होता जो कुणबी प्रमाणपत्राचा, तो मुद्दा या याचिकेमध्ये आहे का? ह्या याचिकेमध्ये स्पष्टपणे जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन 2021च्या निवाड्यामध्ये खत्री कमिशनच्या बाबतीत स्पष्टपणे 300 ते 400 नंबरच्या पॅरेग्राफमध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे की खत्री कमिशनला निगेटिव्ह केलेलं आहे आणि त्यामुळे 2004चा शासन निर्णय रद्द करण्यात यावा असं या याचिकेमध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे। दिलीप भोसले आणि ती समिती आहे, ती समिती सुद्धा जी आहे कॉन्स्टिट्यूशनच्या विरुद्ध आहे, ती सुद्धा रद्द करावी ते सुद्धा म्हटलेलं आहे। शिंदे साहेबांचं ते वाक्यच आम्ही टाकलं, शिंदे साहेब खूप छान म्हणतात एक वाक्य,
पिटिशनर नंबर 1 डॉक्टर जयश्री पाटील आहेत. पिटिशन नंबर 2 डॉक्टर गुणरत्न आहेत. पिटिशनर नंबर आम्ही दोघं जण जनरल कॅटेगरीसाठी आहोत, कारण आम्ही आरक्षणाचा लाभ आमच्या मुलांना देत नाही. आणि पिटिशनर नंबर 3 हे माळी समाजाचे अध्यक्ष आहेत श्री लिंगे. पिटिशन नंबर 4 राजाराम पाटील आहेत, ते एससीबीसीचं म्हणजे ओबीसीचं प्रतिनिधित्व करतात. आगरी कोळी भंडाऱ्यांचं. हिंदीत घेऊया. सर हिंदी करून घेऊया. तुला पाहिजे परंतु एकेकाळी प्रगत असलेला मराठा समाज, माननीय मुख्यमंत्री म्हणतात, परंतु एकेकाळी प्रगत असलेला मराठा समाज आत्ताच्या काळाच्या ओघात मागे पडला व शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक दृष्ट्या तो मागास लोटला जातो. अशा वेळी त्या समाजाला मागे उभे राहणे आत्ताच्या काळात म्हणजे माननीय न्यायमूर्ती सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टपणे नाही, सरन्यायाधीश नाही, माननीय न्यायमूर्ती हे आपले ज्यांनी जयश्री पाटलांचं जजमेंट लिहिलं, वन ऑफ द आपले हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की अलीकडच्या काळामध्ये तंत्र शिक्षणाच्या काळामध्ये कोणाला सामाजिक मागास कसं म्हणणार तुम्ही, आणि ते रेफरन्स आलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही म्हणजे हे सगळं चालवत असाल तर हे राजकारणाच्या पलीकडे काय असू शकतं. म्हणून आम्ही या आरक्षणाला विरोध केलेला आहे. आज महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे तुम्हाला सांगतो इकॉनॉमिक विकर सेक्शनचं 62% झाल्याच्या नंतर आज 72% रिझर्वेशन झालेलं आहे, 72%. आणि मराठ्यांची संख्या जर क्लास 1 क्लास 2 मध्ये बघितली तर क्लास 1 मध्ये 100% 33% मराठी आहेत, क्लास 2 मध्ये 29% मराठी आहेत, क्लास 3 मध्ये 37% मराठी आहेत आणि चतुर्थ श्रेणीमध्ये 36% मराठी आहेत. म्हणजे मुख्यमंत्री तर मोजायची वेगळीच गोष्ट आहे. त्याच्यानंतर मंत्री आजही तुम्ही मोजून बघा, एक ब्राह्मण समाजाचे उपमुख्यमंत्री असले तर दुसरा मुख्यमंत्री जो आहे मराठा समाजाचा आहे. तिथे सुद्धा मराठ्यांना प्रतिनिधित्व पाहिजे, समानता पाहिजे. आणि मागासले पण कसलं मागासले पण आम्ही सांगितलंय की आज महाराष्ट्रामध्ये जेवढेही ग्रामीण भाग आहे, आदिवासी बहुल भाग सोडून आणि सामाजिक मागास भाग सोडून सगळे भगवान मारुतीचे मंदिर असतील, महादेवाचे मंदिर असतील, ते सगळेचे सगळे कुणाच्या अधिपत्याखाली आहेत तर मराठा समाजाच्या अधिपत्याखाली आहेत. आजही आम्ही उदाहरणं दिलेत की कोणत्या रस्त्याने मागासवर्गीयांच्या मिरवणुका जाऊ दिल्या जात नाहीत कोणत्या कोणत्या गावामध्ये. त्याच्यामुळे माझा मराठा समाज, माझा मराठा भाऊ कधीच सामाजिक मागास नाही, हे आम्ही डंके की चोट पे सांगितलेलं आहे. अशोक भूषण साहेबांची ती ऑब्झर्वेशन आहे की तंत्र विज्ञानाच्या काळामध्ये सामाजिक मागास कसं होऊ शकेल असं त्यांनी मुद्दा मांडलेला आहे. आणि म्हणून आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना हे सगळं त्यांच्या सेक्रेटरीनी दाखवायला पाहिजेत होतं, सुमन भांगेंनी. त्यांना फसवलं. त्याच्याबरोबर दिलीप भोसले आणि हे सन्माननीय न्यायमूर्ती आहेत, त्यांनी सरकारला फसवलंय आणि अशा प्रकारचा कायदा आणायला लावलाय. ऍट पर से मला सांगा, मागासवर्गीयांच्या पदोन्नतीत आरक्षण आहे का? तुम्हाला सगळ्या पत्रकारांना माहित आहे. अरे या कायद्यामध्ये पदोन्नती सुद्धा देऊन टाकली. जेव्हा की हे सगळ्यांनी पाहिलेलं ऍट द साईट कोणीच वाचायला तयार नाही. तुम बोलो हम बोलो, तुम बोलो हम बोलो, तुम बोलो हम बोलो नहीं चलता है. जो संविधान बोलेगा वही करना होता है. हिंदी और इंग्लिश. रोल इमेज रोल हिंदी है. सर आज आपने मराठा आरक्षण के खिलाफ याचिका दाखिल की, क्या है याचिका, क्या मुद्दे हैं, क्या डिमांड है? देखिए, महाराष्ट्र के अंदर एक गंदी राजनीति चली गई आरक्षण को लेते हुए. राष्ट्रवादी कांग्रेस के आला नेता शरद पवार, उद्धव ठाकरे जो एक्स मुख्यमंत्री रहे महाराष्ट्र के, उन्होंने कुछ एलिमेंट्स खड़े कर दिए गए, कुछ मैं तो बोलूंगा आज एंटी सोशल एलिमेंट्स, उनको लेके जो है महाराष्ट्र को पैनिक करने की कोशिश की. उसमें जो सरकार है आज शिंदे साहब की और फडणवीस साहब की और पवार साहब की, ये जो सरकार है, इन्होंने फिर अपने को बचाने के लिए विपक्षी जब कह रहा है और मंत्री महोदय भी सबसे ज्यादा है महाराष्ट्र के सरकार में मराठों के, उसके चलते जो है तीसरी टाइम जो है आरक्षण 10% देने की कोशिश चलाई. उसके अंदर हमने स्पष्ट तौर के ऊपर कहा है कि माननीय सर्वोच्च न्यायालय ने जयश्री पाटिल जी के जजमेंट के बाद जो बातें कही गई थी कि 50% से ज्यादा आरक्षण नहीं हो सकता है, उसी के साथ ये कहा था कि रिजर्वेशन को मेजोरिटी नहीं होना देना चाहिए.
उसी के साथ ये भी कहा था कि कुछ अधिकार जो जयश्री पाटिल जी के जजमेंट के बाद दिए गए थे राज्य सरकारों को, उसमें खास तौर पे एक अधिकार जो था कि एससी-बीसी कहकर तुम एक रिजर्वेशन देने की तुम्हारे पास एक शक्ति प्रदान कर दी गई थी, वो भी सही जो पिछड़े उनके लिए। लेकिन एक बोगस सर्वे, एक रिपोर्ट बनाते हुए, एक मराठा कार्यकर्ता के स्वरूप एक को अध्यक्ष बनाते हुए आयोग का, उसके पास से रिपोर्ट लेकर, उनके पास से रिपोर्ट लेकर एक गंदी राजनीति चली गई और उसको हमने चैलेंज किया है। खुले वर्ग के ब्राह्मण हो, खुले वर्ग के क्षत्रिय हो, खुले वर्ग के ठाकुर हो, खुले वर्ग के जो टैलेंट हो, उनके ऊपर कुल्हाड़ी है, उनके सीटों के ऊपर कुल्हाड़ी है। भारत रत्न भीमराव रामजी अंबेडकर साहब ने कहा था कि आरक्षण को जो है माइनॉरिटियन रखो, मेजॉरिटियन मत रखो। तो ये सारे तत्व और प्रभु श्री रामचंद्र के भारतवर्ष में जो है खुले वर्ग के ऊपर कोई इस तरह का, फिर पंडित हो कोई भी हो, उनके ऊपर कोई अन्याय नहीं किया जा सकता, मारवाड़ी हो, गुजराती हो, जैन हो। तो ये सारों की पैरवी करने के लिए हमने जो है याचिका दाखिल की है और हमने जो है सरकार ने जो कानून लाया है उसे रद्दबादल करने का कहा है। हमने ये भी कहा है कि राज्य सरकार उन लोगों को इस तरह से कुछ फंडिंग दे रहे हैं, पैसा खराब कर रही है कि जो कि माननीय सर्वोच्च न्यायालय के मुख्य न्यायमूर्ति से भी ज्यादा तनख्वाह दी जा रही है, माननीय न्यायमूर्ति श्री दिलीप भोसले जी को। ये क्या है? ये किस तरह का फंडामेंटल है? ये किस तरह की सोच है? ये सारी सोचों को लेते हुए और जो संविधान में प्रावधान ही नहीं है सेपरेट कैटेगरी करने का, सेपरेट कैटेगरी, फिर से ध्यान रखो, सब क्लासिफिकेशन अलग चीज है, सेपरेट कैटेगरी अलग चीज है। कैटेगरी करने का प्रावधान ही नहीं है। केंद्र सरकार से इन्होंने जो है अपनी बातें रखनी चाहिए थी, नीतियों को रखना चाहिए था, नीति बदलने के लिए, देश के लिए नीति बदलना चाहिए थी। उसी के साथ जो नेशनल कमीशन फॉर बैकवर्ड क्लास है, उनसे उन्होंने नीति बदलने के बारे में सोचना चाहिए था। यही जो सही था, ये सही राय नहीं देते हुए आने वाले चुनाव के मद्देनजर और शरद पवार के पॉलिटिक्स प्रेशर के मद्देनजर जो इस तरह का कानून लाया गया है, उसे रद्दबदल करने के लिए हम जो है उच्च न्यायालय पहुंचे हैं। क्या क्या मांग है इसमें मांग तो यही है कि ये खुले वर्ग के ऊपर अन्याय है, अनकॉन्स्टिट्यूशनल है, अल्ट्रा वायरस से दिया गया आरक्षण, बोगस सर्वे के ऊपर दिया गया है, रेफरेंस के बारे में बताता हूं। अभी तक कैबिनेट डिसीजन करके आयोग को भेजता है। कैबिनेट जो कैबिनेट होता है, मंत्रिमंडल जिसे कहते हैं, वो करता है, भेज देता है। यहां तो सुमन भांगे जी ने माननीय मुख्यमंत्री जी को फंसा दिया। मुख्यमंत्री जी ने अपने इंडिविजुअल कैपेसिटी में कह दिया आयोग को कि तुम जाओ और तुम पिछड़ेपन का सर्वेक्षण करके ले आओ। ये सब सारे जो चीजें हैं, ये भूमिकाएं संवैधानिक भूमिकाओं के तौर पे नहीं है। तो इस सारों को लेते हुए खुले वर्ग पे अन्याय न हो और ओबीसी कुनबी जो है, जो जयश्री पाटिल जी के केस में कहा है कि ओबीसी कुनबी का जो आयोग बना था, बनाने जो बात कही गई थी, उस आयोग का नाम ये था, अपना क्या नाम है उस आयोग का? खत्री आयोग था। वो खत्री आयोग को जब निगेटिव कह दिया गया तो 2004 का कानून कैसे चल सकता है? और सगे सोयरे तो चल ही नहीं सकते। जब 2004 का कानून नहीं चल सकता है तो सगे सोयरे और जो भी कुछ वो डम बजा रहे थे, वो भी कानून रद्द कर दो, ये भी हमने कह दिया है। और उसी के साथ हमने माननीय उच्च न्यायालय को ये भी कहा है कि ये जो बड़ा सैलरी ले रहे हैं, पैसा ले रहे हैं, माननीय जो रिटायर्ड जस्टिस भोसले साहब ये है, इनको ये पैसा ना दे, ये भी बंद कर दो। वो भी हमने 6-7 मांगे हैं, 6-7 मांगे। हाँ। 6-7 क्या मांगे? देखिए, यही मांग है कि रिजर्वेशन को रद्द कर दो, कैबिनेट ने डिसीजन जो लिया है वो रद्द कर दो, सेपरेट कैटेगरी बोलकर, तुमको अधिकार नहीं है सेपरेट कैटेगरी बनाने का। क्लास इनटू क्लास अलग चीज है, सेपरेट कैटेगरी अलग चीज है। फिर जो रोस्टर पॉइंट, अरे भैया ये बताओ यार, सबको पता है, माननीय मुख्यमंत्री जी को भी पता है कि जो भटके होते हैं, जो शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राइब के बाद जो वर्ग आता है, उस वर्ग को हम क्या कहते हैं कि डिनोटिफाइड ट्राइब्स कहते हैं। वो ट्राइब्स को जो है कम पिछड़ा बताया है, मराठों को ज्यादा पिछड़ा बताया है। और जो रोस्टर का कानून लाया है, जो जीआर लाया है, वो भी हमने रद्द करने को कहा है। यार कैसे हो सकता है यार? आज बताओ यार, जो हमारा जो ये है, जो भाई है, डिनोटिफाइड भाई है, विजय एंटी जो है, वो कैसे क्या मराठाओं से कम पिछड़ा हो सकता है? मराठाओं से ज्यादा है। उनको जम करके ऊपर ले गए, कोई देख रहा ही नहीं है, कोई सुनवाई नहीं हो रही है। खुले वर्ग की तो कोई सुनवाई नहीं। हमने कह दिया कि नहीं चाहिए हमें आयोग कहकर, ये क्या नाम है इनका, जस्टिस सुकरे, चिट्ठियां लिखी लोगों ने, चिट्ठियों को डिसीजन नहीं लिया गया। और एक मराठा कार्यकर्ता की तौर के ऊपर उनके लेटर को, उनका जो रिपोर्ट है, एक कार्यकर्ता का रिपोर्ट समझकर
आरक्षण दे दिया गया, कितने मिनट में दिया, कितने सेकंड में दिया, उस दिन कितने कानून पास कर दिए, सारा चिट्ठा हमने माननीय उच्च न्यायालय के सामने रखा है। देखते हैं माननीय उच्च न्यायालय हमारे छात्रों को, हमारे वर्ग को, जो हिंदुस्तान के बाहर व्हाइट हाउस तक अपनी छाप लगाता है, मोहर लगाता है, उनके न्याय के लिए हम गुहार कर रहे हैं। कब सुनवाई होने वाली है? जल्दी हो जाएगी, क्योंकि एट द साइट गलत चीज है, बता देंगे सम्मानीय उच्च न्यायालय को। लगता तो है बहुत जल्दी से जल्दी जो है ये कानून को, या तो राज्य सरकार ने, इसके पहले जब जयश्री पाटिल जी के जो फादर थे लक्ष्मण राव जी, किशन राव जी पाटिल, जो स्वतंत्र सेनानी थे, उस समय वो लड़े थे, जैसे कानून पीछे लिया गया उसी तरह का कानून, उसी तरह से अभी भी राज्य सरकार को यह कानून या तो पीछे लेना पड़ेगा, या तो सरकार को अपनी छवि को बचाने की कोई दूसरी, मेरे हिसाब से कोई दूसरा रास्ता नहीं है, नहीं तो फिर माननीय उच्च न्यायालय की सुननी पड़ेगी। कुंभी सर्टिफिकेट दिए गए हैं, तो वो भी मुद्दा ये याचिका में है क्या? क्योंकि अल्टीमेटली हमने तो सर्टिफिकेट भी लगा दिया। हम तो ये कह रहे हैं कि जहां पर माननीय न्यायमूर्ति मारलापल्ले साहेब ने कह दिया है कुंभी मराठा कुंभी, वो कुंभी नहीं है जो बैकवर्ड है, जो सोशल डिसेबल्ड है, तो उसके ऊपर जयश्री पाटिल जी के जजमेंट में भी आ गया है कि खत्री कमीशन ही जो है निगेटिव है, तो उसके ऊपर तुम कैसे सर्टिफिकेट दोगे? सब बोगसगिरी, सब बंद हो जाएगी। राज्य सरकारकडून मराठा समाजाला 10% आरक्षण देण्यात आलं होतं। याच आरक्षणाच्या विरोधात डॉक्टर गुणरत्न सदावर्ते यांनी हायकोर्टात याचिका दाखल केलेल्या आहेत। आपल्यासोबत ते आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। गुणरत्नजी, ज्या पद्धतीनं तुम्ही ही याचिका दाखल केलेली आहे, नेमकं काय या याचिकेत तुम्ही म्हणणं मांडलेलं आहे? हे पहा, आरक्षणाचं घाणेरडं राजकारण केलं जाऊ नये, हे आरक्षणाच्या तत्वासोबत फारकत घेतल्यासारखं आहे। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीमध्ये सांगितलं होतं आरक्षण हे मेजॉरिटीन होता कामा नये, परंतु आरक्षणाला मेजॉरिटीन केलं गेलं। आज 73% रिझर्वेशन झालेलं आहे, आणि जे राज्य सरकारला अधिकारच नाही कॅटेगरी निर्माण करण्याचा, क्लास इंटू क्लास वेगळी गोष्ट आहे। ओबीसीच्या बाहेर जाऊन आज नवीन वर्ग करून एक कायदा तयार करण्यात आला, वर्ग नाही कॅटेगरी तयार करून, एससी एसटी ओबीसीच्या व्यतिरिक्त आता एक नवीन कॅटेगरी मराठा कॅटेगरी, हे करण्याचा त्यांना अधिकार नाही। जयश्री पाटलांच्या निकालाच्या नंतर 105व्या घटना दुरुस्तीनंतर सुद्धा त्यांना अधिकार कॅटेगरी करण्याचा नाही। आरक्षण देण्याची बाब वेगळी आहे, कॅटेगरी करण्याची बाब वेगळी आहे। इथे कॅटेगरी करून आरक्षण देण्यात आलेलं आहे। ऍट द फर्स्ट साईट हे अल्ट्रा व्हायरस आहे, असं आमचं मत आहे। आणि म्हणून अधिकार नसताना बोगस एक रिपोर्ट तयार केल्यासारखा तयार केला, आक्षेप आमचे निकाली काढले नाही। माननीय न्यायमूर्ती शुक्रे साहेब हे कसे विराजमान झाले, ते विराजमान हायकोर्टातून रिटायर्ड झाल्याच्या नंतर ते मराठा आरक्षण कार्यकर्ता म्हणून कसं काम करत होते, त्यांनी आंतरवलीमध्ये सरसर म्हणून कसं वागले एका मराठा आंदोलक कार्यकर्त्या मुलासोबत, त्याच्यानंतर मग त्यांना कसं अध्यक्ष करण्यात आलं, तिथल्या लोकांनी कसे राजीनामे दिले, इतर सन्माननीय सदस्यांनी, पूर्वीच्या अध्यक्षांनी, आणि मग तो रिपोर्ट कसा सोशल मीडियाच्या माध्यमातून मॅनिप्युलेशन करून तो रिपोर्ट आणण्यात आला, आणि त्या रिपोर्टच्या आधारे एक कायदा संमत करण्यात आला। त्या कायद्यामध्ये 10% आरक्षण देण्याची तरतूद आणली, आणि हे वारंवार सांगण्यात आलं सरकारांकडून आणि विरोधकांकडून। राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार असतील किंवा काँग्रेसचे पुढारी असतील आणि किंवा उद्धव ठाकरे असतील, ओबीसींचं गेलं नाही पाहिजे किंवा यांना धक्का नाही लागला पाहिजे। मराठा भाऊ मागासच नसल्यामुळे ओबीसीचं जाण्याचा प्रश्नच नाही, ओबीसीतून तर देताच येत नव्हतं, सगळ्यांना माहिती, सामाजिक मागास मराठा भाऊ नसल्यामुळे। परंतु खुल्या वर्गातले ब्राह्मण, खुल्या वर्गातले क्षत्रिय, खुल्या वर्गातले गुजराती, खुल्या वर्गातले मारवाडी, खुल्या वर्गातले जैन आणि सगळ्या वर्गातले टॅलेंट, यांच्यासाठीच्या जे खुल्या जनरल कॅटेगरी म्हणून आहे त्या सीट आहेत, त्या जागांच्या बाबतीमध्ये त्या जागांवर हानी पोहोचवणे, त्या जागा कमी करणे। आज 72%तून 38% जागा राहतात खुल्या वर्गाला। त्यातही जर आपण हॉरिझॉन्टल रिझर्वेशन पाळलं तर खुल्या वर्गातल्या मुलांना, म्हणजे माजी सैनिक, खेळाडू किंवा अनाथ भाऊ किंवा महिला जर हे केलं तर 12 ते 18% दरम्यान सुद्धा जागा येत नाही। त्या उलट महिला भगिनींना सुद्धा खुल्या वर्गातल्या फक्त 33% जागा राहून जातात। हे गोष्ट लक्षात घेता कुणाला सुद्धा दयामया माझ्या खुल्या वर्गातल्या लोकांची येत नाही। मग आमच्यासारखे जे आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराला मानणारे, भगवान गौतम बुद्धांच्या विचाराला मानणारे, डॉक्टर आंबेडकरांच्या संविधानाला मानणारे, पंडित नथुरामजी गोडसेंच्या विचाराला, अखंड भारताच्या हिंदू राष्ट्र भारत आम्हाला मानणाऱ्या आम्ही लोकांनी आरक्षणाच्या गलिच्छ राजकारणाच्या विरुद्ध अँटी रिझर्वेशन कमिटी अब आरक्षण में बढ़ोतरी नहीं अशा सबबीखाली आम्ही जे आहेत आमची तयारी करून 1100 पानाची पिटिशन तयार करून
सर्व पूर्वीचे संदर्भ देऊन आरक्षण देताना काय संदर्भ लावला तुम्ही? आरक्षण देताना संदर्भ लावला की अलीकडल्या काळात मराठा भाऊ मागास झाले. मान्य सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जयश्री पाटलांच्या केसमध्ये माननीय न्यायमूर्ती अशोक भूषणांचं निरीक्षण काय की तंत्रयुगाच्या काळामध्ये सामाजिक मागास तुम्ही कसं करणार आहात आणि होणार आहात. ह्या सगळ्या गोष्टींना कुठेतरी म्हणजे विसर पडल्यासारखं झालं. कुणीतरी मराठा कार्यकर्त्याला अध्यक्ष करायचं आणि त्याच्या मार्फत रिपोर्ट आणायचा, खुल्या वर्गावर अन्याय करायचा, परत म्हणजे म्हणजे खुल्या वर्गातल्या म्हणजे बिल पास करताना म्हणजे जे विरोधात बसलेले आहेत त्यांनी सुद्धा हो हो म्हणायचं, टेबल वाजवायचे. टेबल वाजवताना हे विसरले विरोधक महाराष्ट्रातले, ते एका गुणवंतांच्या गुणवत्तेला टेबल वाजवून बाजूला करत आहेत. हे विसर पडला विरोधकांना सुद्धा महाराष्ट्रातल्या. शरद पवारांचा गट असेल, उद्धवचा असेल किंवा आणखीन काँग्रेसांचा गट असेल, त्याचबरोबर सत्ताधाऱ्यांचाही गट असेल, त्यांना विसर पडला खुल्या वर्गातल्या गुणवंतांचा. आणि म्हणून आम्ही खुल्या गुणवंतांसाठी 50%च्या वर आरक्षणाची मर्यादा जाऊ शकत नाही. जयश्री पाटलांच्याच निर्णयामध्ये सांगितलं की नवीन कॅटेगरी करता येत नाही, अधिकार तुमच्याकडे असू शकत नाहीत, कारण पार्लमेंटच्या 105व्या घटना दुरुस्तीच्या नंतर तुम्हाला कॅटेगरी कशी करता येईल? तुम्ही क्लास करू शकले असते पण कॅटेगरी नाही. क्लासही करू शकत नाहीत कारण ते सामाजिक मागास नाहीत मराठा भाऊ आमचे. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मान्य न्यायमूर्ती दिलीप भोसले यांना सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींसारखा पगार देणे आणि मराठा कार्यकर्त्या स्वरूप व्यक्तीला अध्यक्ष करणे, ह्या सगळ्या गोष्टी रद्द व्हाव्यात. आणि भटक्यांपेक्षा जास्त मराठे मागास झालेत असं गृहीत धरून शासन निर्णय काढला, तुम्ही रोस्टर बदलला. यालाच धरून प्रश्न, तुम्ही असं म्हणताय की विरोधकांच्या ह्याला कुठेतरी राज्याचे प्रमुख एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री आहेत हे बळी पडले आणि त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला. पहा, एक वातावरण क्रिएट केलं गेलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वयोवृद्ध पुढाऱ्यांनी, तो काँग्रेसी पोरगा माजी काँग्रेसी कार्यकर्ता आहे अंतरवलीतला, त्याला हवा भरली. तेव्हा आम्ही सांगत होतो की याला अशी हवा ही भरल्या गेलेली हवा आहे आणि त्याच्यातून एक महाराष्ट्राचं वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न केला. निवडणुका तोंडावर आहेत. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता सरकार नक्की, शेवटी राजकारणी लोक आमच्यासारखे आरएसएस आणि भगवान गौतम बुद्धाच्या संघाला मानणाऱ्या लोकांना राजकारणाशी देणं घेणं नसते, म्हणून आम्ही निर्धास्तपणे पुढे येत असतो. परंतु ते राजकारणी लोक कसे म्हणजे लवकर व्याकुळ होऊन जातात. हे मताची एवढी टक्केवारी तिकडे जाईल, ती मताची टक्केवारी इकडे जाईल. या टक्केवारीच्या भानगडीमध्ये खुल्या वर्गाचं जे आहे शैक्षणिक टक्केवारी कमी नाही तर शैक्षणिक कत्ल करण्याचं जे धाडस राजकारण्यांनी, बघा तुम्ही एकमताने ठराव केलेला आहे, तिथं विरोधी मत सुद्धा नाहीये. एक मतानी विरोधक आणि राजकारण्यांनी मिळून खुल्या वर्गातली कत्ल केलेली आहे. म्हणजे कुठेतरी राज्य सरकार या सगळ्या दबावाला बळी पडलं. राज्य सरकार दबावाला बळी पडलेलंच आहे, कारण शरद पवारांनी तशा प्रकारचा एक दबाव गटच तयार केलेला आहे. त्या दबाव गटाचा हा परिणाम आहे. दुसरीकडे तुम्ही शुक्रेंच्या बाबतीत अनेक प्रश्नचिन्ह निर्माण केलेले आहेत, त्या बाबतीत काय आणि नेमकी मागणी काय केली या पिटिशनच्या मधनं? शुक्रेंच्या बाबतीत तर क्लिअर आहे की शुक्रे हे निवृत्त न्यायमूर्ती आहेत उच्च न्यायालयाचे. त्यांना माहित आहे की जर कोणी अपॅरंट बायस सांगितलं तर ते त्या केस चालवायचं नाही. हे ज्युडिशियल डिसिप्लिन ते शिकलेले आहेत. लॉच्या स्कूलमध्ये, कॉलेजमध्ये, वर्गामध्ये सुद्धा ते शिकलेलेच असतील. हे त्यांना माहिती आहे बऱ्यापैकी. परंतु शुक्रे साहेबांनी रिटायरमेंट नंतर काय काम केलं, काय कार्य केलं, महान कार्य, ते त्यांना माहित आहे. लोकांनी पाहिलं अंतरवलीमध्ये सर 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 म्हणताना, फोटो पाहिलेले आहेत आपण सगळ्यांनी. ते अध्यक्ष झाल्याच्यानंतर माझी स्वतःची तक्रार आहे की त्यांनी काम करू नये, कारण म्हणजे त्यांच्याकडून निर्णय आम्हाला मिळू शकणार नाही अशा अर्थाची तक्रार आहे. तर त्यांनी ते बायस, जेव्हा अपॅरंट बायस असते तेव्हा किंवा ऍट द फेस कुणी बायस फील करते तेव्हा त्यांनी ते सोडून द्यायचं, नॉट बिफोर करायचं तत्व आहे. जसं मान्य उच्च न्यायालयामध्ये जरंगेच्या केसमध्ये काही कारणांनी काही संबंधित लोक, राजकारणी लोक संबंधित आहेत म्हणून एका सन्मान्य न्यायमूर्तींनी नॉट बिफोर केलं होतं. नॉट बिफोर करायला पाहिजे होतं त्यांनी. तसं न करता धाडच दाखवलं, रिपोर्ट तसाच चालवला आणि ते तशा कार्यकर्त्याच्या रिपोर्टच्या आधाराला किती व्हॅल्यू राहील, कारण ती कॉपी सुद्धा जोडली आम्ही हरकत घेतलेली. आणि त्याही पुढे जाऊन मला हे म्हणायचं की 50%ची मर्यादा तोडली म्हणून आम्ही आरक्षण रद्द व्हावं म्हणालो. सरकारला 105व्या घटना दुरुस्तीच्या नंतर सुद्धा कॅटेगरी करण्याचे अधिकार नाहीत, क्लास नाही आहे, कॅटेगरी तयार केलेली आहे. म्हणून आम्ही तो कायदा रद्द व्हावा म्हणून, नोटिफिकेशन रद्द व्हावं म्हणून आम्ही मागणी केली. भटक्यांपेक्षा मराठा जास्त मागास आहेत असं दाखवून जम्प केलेलं आहे वर रोस्टरमध्ये, ते रद्द व्हावं म्हणून आम्ही मागणी केलेली आहे. दिलीप भोसले साहेबांना उच्च न्यायालयापेक्षा जास्त कसं काय पगार दिला जाऊ शकते म्हणून ती मागणी केलेली आहे.
संदीप शिंदे साहेबांची समिती पॅरलल मेकॅनिझम असू शकत नाही भोसले साहेबांसोबतची. ती आर्टिकल 338 ब चा भंग करणारी एक कसं पॅरलल मेकॅनिझम असू शकेल. उदाहरणार्थ एक कोर्ट आहे न्यायाधीश, त्या कोर्टाच्या न्यायाधीशाच्या बरोबरीची सल्लामसलत समिती असू शकेल का? कारण कॉन्स्टिट्युशनल मॅन्डेट आहे, क्वाझी ज्युडिशियल अथॉरिटी. आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेता हे जे सरकारने घेतलेले निर्णय कुणबी मराठा कुणबी सुद्धा याला देता धरून येत नाही. जे कुणबी मराठा प्रमाणपत्र दिलं जात आहे हे सुद्धा अवैध आहे का, किंवा ज्या पद्धतीनं सरकारनं जो निर्णय घेतला, ज्या नोंदी सापडतायत या पाहता कुठेतरी सरकारकडनं ही प्रमाणपत्र दिलेत ह्याचा काही उल्लेख या याचिकेत केलाय का? हे पहा, आम्ही या याचिकेमध्ये डॉक्टर जयश्री पाटील यांच्या निकालामध्ये मान्य सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलं. काय सांगितलंय? मान्य सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय की खत्री आयोग हे निगेटिव्ह आहे, म्हणजे त्या आयोगाच्या संबंधानं निगेटिव्ह मत नोंदवलेलं आहे. मान्य उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने मान्य न्यायमूर्ती मार्लापल्ले साहेबांची थोरातच्या केसमध्ये स्पष्ट सांगितलेले कुणबी मराठा कुणबी हे मागास कुणबी ठरू शकत नाहीत मराठवाड्यातले. या दोन्ही संदर्भ देऊन आम्ही म्हणालो की 2004चा शासन निर्णय रद्द करा. सुप्रीम कोर्टापेक्षा सुप्रीम तर कोणी नाही. आर्टिकल 141 आणि आर्टिकल 144 नुसार जो सर्वोच्च न्यायालयाने आणि उच्च न्यायालयाने कायदा केलेला असतो तो सर्वोच्च असतो, तो कायदा म्हणून वाचला जाऊ शकतो. ह्या सगळ्या बाबी लक्षातच घेण्यात आल्या नाहीत. पगारा वाढवून दिल्या, न्यायाधीशांच्या व्यवस्था केल्या, परंतु सत्य सांगण्याचं धाडस ना तर न्यायाधीशांनी केलं ना तर एक्झिक्युटिव्हने केलं. मत आहे ह्या न्यायाधीशां जे काही म्हणजे कमिटी म्हणून नेमलेले होते माजी न्यायमूर्ती, ते सुद्धा आपलं म्हणजे असं सक्षम मत देऊ शकले नाही ज्याच्यामुळे सरकारची फसगत झालेली थांबली असती. म्हणून सरकारने आज सुद्धा पहिल्यांदा जेव्हा डॉक्टर जयश्री पाटलांच्या वडिलांनी चॅलेंज केला होता ऑर्डिनन्स, ते ऑर्डिनन्स मागे घ्यायची नामुष्की आली. तशी नामुष्की येऊ देण्याच्या अगोदरच सरकारने हा कायदा वापस घ्यावा. खुल्या वर्गाची तपास परीक्षा पाहू नये. खुला वर्ग सुद्धा वर्ग आहे, हिंदुस्थानी आहेत, प्रभू श्री रामचंद्राला मानणारे आहेत, पंडित नथुरामजी गोडसेंना मानणारे आहेत. त्याच्यामुळे आमच्या खुल्या वर्गातल्या कोणत्याही युवकासोबत कोणत्याही विचारासोबत छेडखानी केवळ शरद पवारच्या गलिच्छ राजकारणापोटी तुम्ही करू नका असं आमचं सरकारला म्हणणं आहे. आणि आरक्षण टिकणार नाही ही आमची भूमिका आहे. शेवटचा प्रश्न, साधारणतः कधीपर्यंत सुनावणीला सुरुवात होऊ शकते, कारण का आज तुम्ही याचिका दाखल केलेली? पुढच्या येणाऱ्या उद्याच्या आठवड्यामध्ये, सोमवारच्या आठवड्यामध्ये तातडीनं सुनावणी घेऊ. कारण 30,000 शिक्षक भरती जी बाब आहे ती लक्षात घेता आमचे लेकरं बाळं जे आता ऍडमिशनसाठी, जसं की माझी मुलगी झेन ऍडमिशनसाठी तिच्या खुल्या वर्गातल्या जागा, जसं आम्ही आरक्षणाचा लाभ घेत नाहीत, खुल्या वर्गातल्या जागा तिच्याही कमी होत आहेत. विद्यार्थ्यांच्या इतर ब्राह्मणाचे विद्यार्थी असतील किंवा सगळ्या जाती धर्माचे विद्यार्थी असतील त्या जागा कुठेच कमी झालेल्या नाही पाहिजे. मग लॉच्या असतील, इंजिनिअरिंगच्या असतील, IITच्या असतील, ह्या जागांच्या संरक्षणासाठी आम्ही मान्य उच्च न्यायालयात आहोत. नक्कीच ज्या पद्धतीनं राज्य सरकारनं जे 10% आरक्षण दिलेलं आहे मराठा समाजाला, त्याच विरोधात आता डॉक्टर गुणरत्न सदावर्ते यांनी याचिका दाखल केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकर सह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई.